नमस्कार मित्रांनो, आज आपण हिंदू आणि सनातन धर्म या शब्दांच्या इतिहासाबद्दल जाणून घेणार आहोत. हिंदू हा शब्द मुळात धार्मिक नसून भौगोलिक होता. प्राचीन पर्शियन लोक सिंधू नदीच्या पलीकडील लोकांना हिंदू म्हणत असत. स चा उच्चार ह असा करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे सिंधूचे हिंदू झाले. याचे पुरावे इसवी सन पूर्व 500च्या पर्शियन शिलालेखांमध्ये आढळतात. सनातन धर्म या शब्दाचा अर्थ शाश्वत धर्म असा आहे. हा शब्द अतिशय प्राचीन असून वेद आणि पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. मात्र सनातन धर्म ही संज्ञा मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाली ती 19व्या शतकात. ज्या काळात हिंदू आणि सनातन धर्म प्रचलित होते त्या काळात भारतात अनेक महान साम्राज्ये होती. यात मौर्य साम्राज्य इसवी सन पूर्व 322 ते 185 आणि गुप्त साम्राज्य इसवी सन 320 ते 550 यांचा समावेश होतो. गुप्त काळाला तर भारताचा सुवर्ण काळ म्हणून ओळखले जाते. या काळात कला, विज्ञान, साहित्य आणि स्थापत्यशास्त्रामध्ये खूप प्रगती झाली. याच काळात अनेक मंदिरे आणि धार्मिक ग्रंथांची निर्मिती झाली. हिंदू आणि सनातन धर्म हे शब्द भले वेगवेगळ्या काळात उदयास आले असले तरी ते एकाच प्राचीन संस्कृतीचा आणि जीवनशैलीचा भाग आहेत. अशाच अधिक माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.